वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मधुस किचन। पाहूया काही महत्त्वाचे आरोग्य टिप्स। संध्याकाळी जास्त जेवण केल्यामुळे पोट जड वाटत असेल तर जेवण केल्यावर एक गुळाचा खडा खा, त्यामुळे अन्न लवकर पचते। सकाळी उठल्याबरोबर पाणी गरम करून त्यात आले किसून घालून ते पाणी कोमट करून प्यायल्याने शरीरातील बऱ्याच समस्या दूर होतात। जर तुमची हाडे किंवा अंग दुखत असेल तर रात्री झोपताना एक ग्लास दुधाबरोबर सुंठ पावडर घ्या, त्यामुळे अंगदुखी कमी होते। बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होतो। याशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयरोग टाळता येतात। अंजीर पाण्यात टाकून उकळा आणि हे पाणी सकाळी गरम करून प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो। कान दुखत असल्यास कानातील जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी कानात दिवसातून 2-3 वेळा कडुनिंबाचे तेल घालावे, या तेलाने कानदुखी कमी होते। अपचन झाले असल्यास तव्यावर भाजलेले जिरे, सैंधव मीठ आणि मिरी यांचे योग्य प्रमाणात चूर्ण बनवून घ्यावे, त्यातील अर्धा चमचा चूर्ण ताक किंवा दह्याबरोबर सेवन करावे। शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ आली असेल तर 1 चमचा ताजा कोरफडीचा गर, 1 चमचा हळद यांची पेस्ट तयार करा आणि दररोज रात्री गाठीवर लावा। काही दिवसात गाठ निवळून जाईल। लिंबू सरबत, पने, कोकम सरबत, कलिंगड, काकडी भरपूर प्रमाणात खावे। भरपूर पाणी आणि पातळ पदार्थ शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात। मधुमेही व्यक्तींनी 1 अक्रोड, 2 बदाम, 1 मध्यम आकाराचे सफरचंद, 7 ते 8 बोरे खाल्लेली चालतात, परंतु त्यांनी सीताफळ, केळी, अंजीर, द्राक्ष ही फळे खाणे टाळावे। अशाच प्रकारच्या नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीजसाठी मधुस किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।